क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पिंपळनेरमध्ये घरफोडी 2,64,000चा मुद्देमाल लंपास। पिंपळनेर शहरातील सुमननगर परिसरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत तब्बल 2,64,060 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। यामध्ये सोन्याचा दागिना व रोख रकमेचा समावेश आहे। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार सुमननगर येथे राहणारे सुपडू जगन्नाथ पाखले वय 58 हे मनुश्री किराणा दुकान चालवतात। 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 त्यांनी घराला व दुकानाला कुलूप लावून पत्नी, मुलगी, जावई व नातवंडासह एसटीने नंदुरबार येथे नातेवाईकांकडे भेटीसाठी गेले होते। दरम्यान दुपारी सायंकाळी 4 वाजता पाखले यांचे शेजारी हरीश गुजराती यांनी फोनवरून कळविले की त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असून कुलूप तुटलेले आहे। तातडीने पाखले कुटुंबीय नंदुरबारहून खासगी वाहनाने परतले। घरी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले असता घराचे मुख्य दार तोडलेले होते, लोखंडी कपाटाची कुलपे तुटलेली, तर दुकानातील गल्ला अस्तव्यस्त अवस्थेत होता। तपासणी केली असता गल्ल्यातील 16,060 रुपये रोख रक्कम व कपाटात ठेवलेला 25 ग्रॅम वजनाचा सोन्याचा अखंड तुकडा किंमत 2,48,000 रुपये असा एकूण 2,64,060 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलेला आढळला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी नागरिकांमध्ये होत आहे। या प्रकरणी श्री सुपडू पाखले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रफिक शेख, पिंपळनेर साक्री। माझे नाव सुपडू जगन्नाथ पाखले, पिंपळनेर सुमननगर मनुश्री प्रिव्हिजन। आम्ही कामानिमित्त नातेवाईकांना भेटायसाठी गेलो होतो नंदुरबारला। 2 वाजता इथून गेल्यानंतर आम्हाला 4 वाजता कॉल आला की तुमचं घर उघडं आहे बा। तर आम्ही लगेच 6 वाजता घरी आल्यानंतर बघितलं तर घर फोडलेलं होतं। पसारा असतो होता, दागिने सगळे गेले होते, कॅश गेले होते सगळे दुकानातली। त्यामुळे आम्ही आल्यानंतर मग सगळं समजल्यानंतर घरात चिखलाचे पाय होते, सगळं होतं। त्यांनी कुलूप तोडून घराचे कपाटाचे दरवाजे तोडले, लॉकर तोडले। त्यावेळेस समजलं की आमचे सगळे घेऊन गेले बाहेर लुटून। मग त्यावेळेस आम्ही पोलिसांना कॉल केला, पोलीस आले, त्यांनी चेकिंग केली सगळं काही। मग रात्री नाव नोंदायला गेलो होतो आम्ही पोलीस स्टेशनला। वार 15 तारखेची 15 ऑगस्ट 2 ते 4 दरम्यान 4च्या दरम्यान दुपारी झाली ही घटना। बोला। काल 15 ऑगस्ट शुक्रवार साधारणतः दुपारी 3:45-4 वाजता आम्हाला समोरच्या ताईंचा फोन आला की पालखींचं घर उघडं आहे आणि ते गावाला गेलेले आहेत। तर लगेच माझी मिसेस खाली आली आणि तिला घर उघडं दिसलं। घर उघडं दिसल्यानंतर तिने आत डोकावून बघितलं तर सगळे लाईट्स चालू होते आणि कपाट तोडलेलं दिसलं, उघडलेलं दिसलं। आम्हाला त्वरित लक्षात आलं की इथं चोरी झालेली आहे। आम्ही पुढच्या मिनिटात लगेच पालख्यांना फोन केला आणि ते आले। त्याच्या अगोदर आम्ही पोलीस स्टेशनला फोन केलेला होता। पोलीस डिपार्टमेंटची गाडी आली आणि त्यांनी मध्ये सगळं थोडी चौकशी वगैरे केली, तपास केला, काही CCTV कॅमेरे बघितले। इथपर्यंत काल झालेलं आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।